कृष्णाने सांगितलं कोणालाही काही दान करता येत नाही, म्हणून महाराज खरोखर गरज आहे, अंगावर फाटलेले वस्त्र दिसले तर देत जा. साडी एखादी गरीब आहे फाटलेले वस्त्र घालून आली देऊन टाकायची एक, आणि जर आशा माता माऊलीला दिली तर तेवढंच पुण्य लागल. पण तुम्ही काही झालं तरी नाही द्यायचे. भगवान करो आशा माता माऊलीच्या कपाटात मोठा उंदीर जाऊ आणि सगळ्यात महाग जी आहे, सगळ्यात महाग तीच उंदराने सोडून द्यावी. तुम्ही कमून दुसरा विचार करता बरं? तुमच्या कमून डोक्यात असं पाप आहे, माझ्या डोक्यात तसं नाही. मी काय तुमच्या भारीतल्या साड्या उंदराने खाऊ घालायला आलो काय? असं कम काही मनात तुमच्या इथं बरं? असं योग्य आहे का वाईट विचार करणं? दान करत जा. गरीब दिसला वस्त्र दान करा. महाराज एखादा भुकेलेला आहे, एखाद्या वेळी एखाद्या साधूला जेवू नाही घातलं, एखादा भुकेलेला आहे म्हणले त्याला जेवू घाला, म्हणले 100 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळेल. एखादा भुकेलेला जेवू घाला. पार्वती म्हणली देवा मला म्हणले सुवर्णमहल पाहिजे, आणि महादेवाने सुवर्णमहल बनवायला सांगितलं. महाराज सुवर्णमहल बनवला, आणि सुवर्णमहल बनवल्यानंतर पुराणामध्ये वर्णन आलं पार्वतीला दाखवण्याकरता आणला, आणि दाखवण्याकरता आणल्यानंतर पार्वतीला म्हणले यायचं राहिला. पार्वती म्हणली देवा तुम्ही लय भोळे, असं राहायला येतं का? म्हणले कसं? म्हणले याची वास्तुशांती नाही, काही पूजा बिजा काही आहे की नाही? निघाले तसे तोंड घेऊन. म्हणले असं घरात राहायला जमत नाही, म्हणले वास्तुशांती करावं लागेल, वास्तुशांती करावं लागेल. म्हणल्यावर महादेव म्हणले विद्वान ब्राह्मण बोलवावं लागेल. म्हणले हो बोलवा मग विद्वान ब्राह्मणाला. आता विद्वान ब्राह्मण कोण होता? रावण. रावणाला बोलवलं. रावणाने मस्त पूजा घातली, पूजा घातल्यानंतर म्हणले खरोखर खूप छान पूजा झाली, आनंद वाटला. आता काहीतरी दक्षिणा मागा. आता दक्षिणा मागा म्हणल्यानंतर रावण त्यांनी हात जोडले, हात जोडल्यानंतर म्हणला खरंच दक्षिणा देणार आहेत का? म्हणले खरंच देणार आहे. मग मागू म्हणले माग म्हणल्यानंतर यांनी डायरेक्ट हात जोडले आणि म्हणले ज्या घराची मी पूजा केली ते घरच मला द्या. मी म्हणतो जोशी काकांनी जरा असं काही मागितलं तर मला वाटतं तुम्ही रूमचं दार बंद करता. महादेवाला महाराज अख्खं घर अख्खा महल मागितला. महादेव म्हणले तथास्तु, आजपासून हा स्वर्ण महल तुझाच होईल. महाराज सहज दिला, सहज. म्हणून सहज देणारा देव फक्त माझा महादेव आहे. बाकीचे देव सहज देत नाहीत बरं. बाकीचे देव लई ठोकून वाजून पाहतात, सहजासहजी देत नाही. माझा महादेव सहज देणारा देव आहे. महादेवाने सहज दिलं, पण पार्वतीच्या डोळ्यातनं पाणी आलं. कारण स्त्रीचा घरात लई जीव असतो. स्त्री घर सोडताना कधीच लवकर बाहेर पडत नाही. ती गॅलरीत 3दा जाईल, बेडरूम मध्ये 2दा जाईल, खोट खाली काही राहिलं का पाहिन, इकडं किचन मध्ये काही राहिलं का. तिचा घरात लई जीव. म्हणूनच सॉरी म्हणूनच पुढच्या जन्मात काय व्हावं लागतं? पालक. म्हणून जास्त घरात गुतायचं नाही. कामापुरतं ठीक आहे. पार्वतीला राग आला ना, रागामध्ये शाप दिला. ए रावणा मी तुला शाप देते. म्हणजे तू आज माझं घर घेतलं, मी तुला शाप देते. एक दिवस तुझं घर हे मी जाळून भस्म करेन. महाराज रावण म्हणला तू माझं घर कसं जाळणार, कसं भस्म करणार? त्यावेळी सांगितलं माझे पती वानर होतील आणि मी माझ्या पतीची शेपटी होईल, आणि माझ्या पतीची शेपटी होऊन तुझी अख्खी लंका जाळल. म्हणून हनुमंतरायाची शेपटी दुसरी तिसरी कोणी नसून ही पार्वती होती. म्हणून हनुमंतराया परत आल्यानंतर विचारलं, म्हणले तुम्ही लंका जाळली का? म्हणले नाही. हनुमंतरायाला माहिती होतं बाई कोणी जाळ. हनुमंतराय कोण होते? महादेव. आणि महादेव हनुमंतरायाला माहिती होते कोणी केलेलं आहे? पार्वतीनं. महादेव म्हणले हनुमंतराय म्हणले मी लंका नाही जाळली. म्हणून शास्त्र म्हणतं कोणाचा तळतळाट लागल, कोणाचं दुःख घेताना कधीच कोणाचं मन दुखल असं काही घेऊ नका, काहीच घेऊ नका. महाराज दोघा भावाच्या वाटण्या जरी झाल्या ना, जर तुम्ही जास्त मागून घेतलं आणि त्याच्या जर का डोळ्यात खरं पाणी आलं इमानदारीनं, तर तुम्हाला सांगतो ते शेत तुम्हाला कधीच सुख देणार नाही, कधीच नाही.
हा त्याचा वाटा नाही, तो जबरदस्ती करतो, तो मूर्खपणा आहे. मग त्याला हक्काने घ्या, परंतु खरोखर त्याचा वाटा आहे तुम्हाला आतून माहिती आहे आणि तरी तुम्ही त्याच्याबरोबर लबाडी करता. महाराज त्याचं शेत घेताल परंतु कधीच सुखी नाही राहू शकत, कधीच नाही. म्हणून कोणाचं मन दुखवणं, कोणाचा तळतळाटाट बिलकुल नाही. सहजासहजी जेवढं मिळेल तेवढं. आणि महाराज इमानदारीनं जे मिळवताना ते सुख देतं. बरं रावणाला महाराज लंका कधीच सुखाची ठरली नाही, कधीच याला सुखाने झोप आली नाही असं वर्णन येतं. रावणाला मद्रापान केल्याशिवाय झोपच येत नव्हती. का? कोणाची होती ती? कोणाची होती? तुम्हाला जर रात्री पडल्या पडल्या झोप लागली की समजायचं धन इमानदारीचं आहे. आणि पडल्याबरोबर ह्या अंगावून त्या अंगावून आणि जरा रील पाहतो, जरा पिक्चरच पाहतो, समजायचं झोप कोणाला बी येत नाही. बरं शांत झोप त्यालाच लागते ज्याने आयुष्यभर दुसऱ्याचं चांगलं केलं त्याला. म्हणून मुलाला सांगायचं नेहमी, कोणाचं मुंडकं म्हणून आपल्या घरी काही आणू नको, नेहमी सांगायचं मुलाला. भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो, महादेव आनंदामध्ये कैलासावर राहू लागले. पार्वतीला म्हणले देवी आता बांधायचं का दुसरं घर? पार्वती म्हणले 3:45 वाजले ना, आता कुठं घर बांधता? 15 मिनिटात घर होत असतं का? पार्वती म्हणले देवा तुम्ही तर म्हणले होते काल उद्या काही टेन्शन नाही ना, आज जास्त वेळ घेऊ म्हणले ना, आज पुन्हा तसंच करू लागले देवा. आजच्या दिवस आहे, उद्या आपण कथा बरोबर 12ला सुरू करू. किती वाजता? 12 वाजता. उद्या 12 ते 4 कथा होईल. आणि परवाचं निवेदन उद्या सांगेल. परवा काय काय करायचं, ते कोणती पूजा करायची ते उद्या सगळं सांगेल, आज नाही सांगणार. परवाचं निवेदन, काल्याच्या दिवसाचं कळश यात्रेचं निवेदन कसं करायचं, काय करायचं, कळशामध्ये काय काय टाकायचं, कळश कोणी घ्यायचा, कळशामध्ये पाणी किती असावं याचं सुद्धा शास्त्र आहे. बरं उगाच चालले नाही तर आता तर सध्या कळशमध्ये फॅशनच झाली, ते घेतच असलं ते कलरचा हे करून आणि ते ठेवून डोक्यानं चालली. कळश काय फॅशन आहे का? आपले तर हिंदू एवढे वायाला चाललेत ना, काय करते ना कशाचं काही सांगताच येत नाही. फॅशन म्हणून हा लहान लेकराच्या कळश जर रिकामा राहिला तर म्हणले घर रिकामं करतो, आणि ही रिकामा कळश घेऊन कळश यात्रेत पळवती पुढं फोटो काढायला. आणि मग ते कसं काय? मग मी तो शिवमहापुराणाला कळश घेऊन होते आणि यांनी तर 2 एकर इकलं, 2 नाही अख्खं इकीन देव येडी हळद. कळशामध्ये किती पाणी असावं याचं शास्त्र आहे. कळश कधी ज्यावेळी कळश स्थापना करता त्यावेळी कळशामध्ये महाराज पूर्ण पाणी पाहिजे, अर्धा कळश जमत नाही. आता कळशात काय काय टाकायचं हे उद्या सांगन, एवढं आता सांगायला वेळ नाही. आणि उद्या परवा आपल्याला कळश यात्रा करायची. ती कळश यात्रा अशी झाली पाहिजे की अख्खी आंतरवाली म्हणली पाहिजे या 65-70 वर्षात अशी कळश यात्रा झाली नाही, अशी कळश यात्रा झाली पाहिजे. एवढी सुंदर कळश यात्रा करायची. त्याचा ड्रेस सांगल मी, कोणत्या साडीवर यायचं, कळशात काय काय टाकायचं याचं सगळं परवा उद्या सांगल, आज तेवढा वेळ नाही. भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो, महादेव पार्वती कैलासावरती राहू लागले. महाराज सर्व देवतांना वाटलं आता महादेवाला मुलगा होईल, सर्व देवता वाट पाहू लागले. आणि पुराणामध्ये वर्णन आलं महाराज महादेवाला मुलगा नाही झाला. आणि देवता म्हणू लागले आपण लग्न केलं म्हणले तारकासूर मारण्याकरता, महादेवाला तर मुलगा नाही. सर्व देवता महादेवाकडे आले. महादेवाला म्हणले देवा फुकट मंडप फुकट गाव जेव घातलं म्हणले, अजून मुलगा नाही म्हणले. महादेव म्हणले मला पार्वतीपासून मुलगा होणार नाही. म्हटले मग? म्हणले तुम्हाला जर माझ्यापासून संतती पाहिजे असेल तर एक काम करा. म्हणले भगवान विष्णूला म्हणा तुम्ही मोहिनी रूप धारण करा. भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण केलं. भगवान शंकर लीला करू लागले, कामासक्त झाले. आणि पुराणामध्ये वर्णन आलं महादेवाचं तेज जमिनीवरती पडलं. ते तेज अग्नीनं कबुतराचं रूप धारण करून गंगेमध्ये सोडलं. आणि तेज गंगेनं आपल्या गर्भामध्ये 9 दिवस धारण, 9 महिने 9 दिवस धारण केलं. आणि महाराज इकडे गर्भातला बालक गंगेच्या पूर्ण झाला. महाराज त्याला बाहेर पाठायचं. त्यावेळी पुराणात वर्णन आलं त्या गंगेच्या तीरी 6 कृतिका रोज गंगेला प्रार्थना करायच्या. हे गंगा मैया हर हर गंगे नमामि गंगे, हर हर गंगे नमामि गंगे. सर्वांनी हर हर गंगे नमामि गंगे,
हर हर सर्वांनी मिळून हरी नमामि गंगे हर हर गंगे नमामि गंगे हर हर गंगे वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. नुसतं वाचेन गंगा गंगा जरी म्हटलं तरी दोष समाप्त होतात. म्हणून सर्वांनी नमामि गंगे हर हर गंगे नमामि गंगे हर हर गंगे. काही सांगा म्हणा आम्ही ते नाही का काही गाडीला स्पीड लावून ठेवतात. किती पळवा ती 80च्या पुढं जातच नाही. ते लिमिट लावलेलं असतं काही गाड्याला. तसं तुमचं तुम्ही मला वाटतं पहिल्या दिवसापासून लिमिट लावून ठेवलं. याच्यावर आवाज होणं द्यायचा नाही. तेवढाच आवाज पहिल्या दिवसापासून काय वाढानाच आवाज. मला वाटतं काल्याच्या पंक्तीला बसल्यानं वाढतो का काय माहिती. सर्वांनी हात वरती नमामि गंगे हर हर गंगे नमामि गंगे हर हर गंगे. सर्वांनी नमामि गंगे हर हर गंगे. हे भोलेनाथ शिव ओ नमामि गंगे हर हर गंगे नमामि गंगे हर हर गंगे. सर्वांनी नमामि गंगे हर हर गंगे नमामि गंगे हर हर. बोलिए गंगा मैया की गंगा मैया की हर हर महादेव. भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो गंगेनं आपल्या गर्भामध्ये त्या बालकाचे 9 महिने 9 दिवस पूर्ण केले. आणि आता तो बालक गंगेला महादेवापर्यंत पोहोच करायचा. परंतु बहाणा कोणाला बनवलं माहितीये? 6 कृतिका होत्या. त्या रोज गंगेवर यायच्या आणि गंगेला प्रार्थना करायची. ए गंगा मैया आतापर्यंत मुलगा झाला नाही, तुझ्या कृपेने एखादा मुलगा होऊ दे. महाराज त्यावेळी गंगेला प्रार्थना करत असताना तोच बालक कार्तिक भगवंत गंगेनं आपल्या लाटेद्वारे बाहेर सोडला. आणि आता ह्या किती जणी होत्या? 6 जणी. ह्या 6 जणीचं भांडण सुरू झालं. ही म्हणू लागली मला दिला, ती म्हणू लागली मला दिला, ती म्हणू लागली मला दिला. 6 जणी भांडू लागल्या. त्यावेळी 6 जणीचं एवढं भांडण महाराज काही केल्या भांडण मिटत नाही. शेवटी कार्तिक भगवंताने विशाल रूप धारण केलं आणि त्या 6 जणीला सांगितलं थांबा भांडू नका म्हणले. मी तुमच्या 6 जणीचा मुलगा आहे. आणि 6 जणीचा मुलगा म्हणल्यानंतर महाराज आनंद वाटला. आणि 6 जणीला मातृत्व भाव जागृत झाला. आणि 6 जणीनं एकदा स्तनपान करण्याची इच्छा केली. आता मुलगा 1 आणि स्तनपान करणाऱ्या किती जणी? 6 जणी. कार्तिक भगवंताने विचार केला आता एकाच वेळी 6 जणीचं मला स्तनपान करायचंय. म्हणून कार्तिक भगवंताने 6 मुख धारण केले. किती मुख धारण केले? म्हणून कार्तिक भगवंताला किती तोंड आहेत? 6. रावणाला किती येतं? रावणाला किती मुटके होते? लक्षात धरलं त्याने. टाळ्या वाजवा एकदा. त्याच्यामुळे हे लेकरं असे कीर्तनाला कथेला पाहिजेत. म्हणून यांना घेऊन येत जा. तुमच्या 99% अर्ध्याचं लक्षात नव्हतंच. तुमच्या डोक्यात 10च होते. त्यांनी बरोबर 11 म्हणले म्हणून तुम्ही म्हणले 11 तर 11. 6 मुख धारण केले. एकाच वेळी 6 जणीचं स्तनपान केलं. आणि 6 जणीला सांगितलं म्हणले माझा प्रत्येक जणीनं 6 महिने सांभाळ करा. नारद येतील. नारद आल्यानंतर माझ्या आई वडिलाकडे मला पाठवून द्या. तोपर्यंत माझा सांभाळ करा. इकडे कार्तिक भगवंत मोठे होऊ लागले. आणि एक दिवस महाराज माता पार्वती कैलास आश्रमावरती बसलेल्या महादेव एकांतामध्ये ध्यान करत बसले. आणि तेवढ्यात नारद महर्षी कैलासावर आले. आणि नारद महर्षी आल्यानंतर महाराज नारदाला पाहिल्याबरोबर पार्वती उठून उभी राहिली. महाराज गुरुजी सत्कार केला, सन्मान केला. आणि नारदाने विचारलं का म्हणले पार्वती तोंडावर खूप 12 वाजले तुझ्या? ते म्हणले काय करू नारदा 4 वाजले तरी हा बाबा आरती घ्याय ना.
काय म्हणली? अहो म्हणली लग्नाला एवढे वर्ष झाले आणखी मुलगा नाही आणि मला किती वाईट वाटते म्हणे, माझ्या घरामध्ये मुलगा जर जन्माला आला तर मला किती आनंद होईल. महाराज नारद म्हणले तुला झाला की नाही मला माहिती नाही, महादेवाला झाला म्हणा. कोणाला म्हणले? पार्वतीला. आता पार्वती कोणाची बायको आहे? महादेवाची. नारद काय म्हणतात? तुला झाला की नाही मला माहिती नाही, महादेवाला झाला. नाही का याला घरात काडी लावण्याचं काम? महादेवाला पार्वती म्हणली देवा नारदा तुम्ही माझे गुरु आहेत आणि गुरुने तरी खोटं बोलाव का? नारद म्हणले देवी मी खोटं बोलत नाही आणि माझ्यावर जर विश्वास नसेल तर म्हणले महादेव आल्यानंतर विचार म्हणले. आता महादेव आल्यानंतर विचार म्हणल्यानंतर नारद महर्षी नारायण 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 करत महादेवाकडे गेले आणि महादेवाला म्हणले लवकरात लवकर घरी जा, घरी पार्वती बोलवती. आता कोणता महादेव पार्वतीला घाबरत नाही? कोणता महादेव पार्वतीला? महादेवाला पार्वतीने आवाज दिला म्हणलं की महादेव लगेच कैलास आश्रमावर. आणि आल्याबरोबर विचारलं काय झालं, का नाराज आहे? नारद म्हणे सांगितलं बोलवलं. हो म्हणले नाराज होण्यासारखंच केलं म्हणले तुम्ही. अरे म्हणे काय केलं? रोज किती जप केला तुला येऊन सांगतो, आज कोणत्या रूपाचं दर्शन झालं तुला येऊन सांगतो, कापसाचे आले का तुझ्याकडेच देतो, ऊसाचे तुझ्याकडंच, तरी तुझ्या तोंडाला बारा. नाही आमच्याकडचं आहे बरं, तुमच्याकडं नाही, असं तुमच्याकडं नाही. अगं म्हणे तुझ्यापासून मी काहीच लपवलं नाही, तू म्हणते तू नाराज होते. महाराज पार्वती म्हणली देवा बाकीचं सगळं सांगतात पण जे सांगायचं ते कधीच सांगितलं नाही म्हणले. म्हणले काय नाही सांगितलं? नारद पार्वती म्हणली देवा मी तर असं ऐकलं म्हणले तुम्हाला मुलगा झाला. महादेव म्हणले 3 वर्षाचा झाला. काय म्हणले? 3 वर्षाचा झाला. पार्वती म्हणली देवा तुम्ही बोलताय काय, तुम्हाला कळतं का? महादेव म्हणले मी खोटं बोलत नाही. देवा मी तुमची बायको आहे, तुम्हाला 3 वर्षाचा मुलगा झाला म्हणता. त्यावेळी महादेवाने सांगितलं देवी आता माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून तुला शॉर्टकट सांगतो. म्हणले तू ज्यावेळी तपश्चर्या करण्याकरता गेली होती त्यावेळी तू बहिणीबरोबर कपट केलं होतं. दुर्वासाने शाप दिला होता की तुला महादेवापासून प्रथम पुत्र होणार नाही आणि तुझ्या बहिणीला वरदान दिलं होतं की महादेवापासून तुला प्रथम पुत्र होईल. कारण हिच्या बहिणीबरोबर हिनं कपट केलं होतं. दोघी जणी तपश्चर्या करत बसल्या आणि दुर्वासा आले. आता दुर्वासा आल्यावर बहिणीला सांगितलं, दुर्वासा आल्याबरोबर त्यांच्या अंगावर पाणी टाकायचं. बहिणीनं सांगितल्याप्रमाणे बहिणीनं केलं आणि बहिणीचं लय गोड लागतं. ती फोनवर सांगते आज बटाट्याचीच भाजी कर. बहीण लगेच देते फोडणी बटाट्याला. बहिणीला लय जमतं. इथलं नाही सांगत मी. आता बहिणीने सांगितल्यामुळे तिने ऐकलं आणि ऐकल्याबरोबर दुर्वासाच्या अंगावर पाणी टाकलं. पाणी टाकल्याबरोबर मला दुर्वासा म्हणजे साक्षात अग्नी. क्रोधामध्ये शाप दिला. अरे म्हणले साधूचं स्वागत करता येत नाही, मी तुला शाप देतो म्हणले तू पाणी होशील. महाराज पाणी होशील म्हणल्यावर चरणावर पडली. महाराज क्षमा करा, मी बहिणीनं जसं सांगितलं तसं केलं. दिव्य दृष्टीनं पाहिलं, अरे हे तर पार्वतीनं कपट केलं. त्यावेळी वरदान दिलं म्हणले तू जरी पाणी झाली तर सर्वसामान्य पाणी होणार नाही, तू गंगा जल होशील, गंगा होशील. आणि मी वरदान देतो म्हणले महादेवाबरोबर जरी पार्वतीचं लग्न झालं तरी महादेवाला प्रथम पुत्र तुझ्यापासून होईल. पार्वतीला हे सगळं मागची कथा सांगितली. पार्वती म्हणली देवा माझ्या आता लक्षात आलं, पण एक काम करा ना म्हणले लवकरात लवकर कार्तिकला बोलून घ्या, मला कार्तिकचं तोंड पाहायची इच्छा झाली. आणि महादेवाने लगेच नारदाला पाठवलं आणि नारदाला म्हणले नारदा लवकरात लवकर कार्तिकला स्टेजवर घेऊन ये. पण नारद बी असा गळालेला. नारदाला सांगितलं लवकरात लवकर कार्तिक भगवंताला स्टेजवर घेऊन ये. आणि महाराज त्याच वेळी कार्तिक भगवंताला घेऊन नारद महर्षी कैलास पर्वतावरती निघाले. तोपर्यंत कार्तिक भगवंताचा आपण जप करू. नमामि सर्वांनी जप करायचा बरं. शास्त्रामध्ये वर्णन आलं जो कार्तिक भगवंताचं नाव घेतो तो क्रोधावरती विजय मिळवतो. ज्याला अति राग येतो ना त्यांनी रोज 108 वेळा ओम कार्तिके नमः म्हणावं. ज्याला स्वप्नात साप दिसतात किंवा शेतात गेल्यावर साप दिसतात त्याने पुराणामध्ये वर्णन आलं ओम आस्तिकाय नमः या मंत्राचा जप करावा.
ज्याला स्वप्नात साप दिसतात, ज्याला रानात गेल्याला साप दिसतात, त्यांनी ओम आस्तिकाय नमः असं आता पुराणामध्ये वर्णन आहे बरं. ज्याला साप दिसतात त्याला. आणि कार्तिक भगवंताचं नाव घेतलं की म्हणले ज्याची चिडचिड होते, राग लवकर येतो, त्याचा राग कमी होतो. म्हणून कार्तिक भगवंताचं भजन करू. नमामि कार्तिकाय नमामि कार्तिकाय नमामि कार्तिकाय नमामि कार्तिकाय नमामि कार्तिकाय नमामि चला लवकर कार्तिक भगवान. कार्तिकाय नमामि शंकर पार्वती लगेच. नमामि कार्तिकाय नमामि कार्तिकाय नमामि. हे भोलेनाथ. हे भोलेनाथ शंभो शिवोल. नमामि कार्तिकाय नमामि नमामि कार्तिकाय नमामि. सर्वांनी टाळी वाजवून. नमामि कार्तिकाय नमामि कार्तिकाय नमामि कार्तिकाय नमामि. सर्वांनी टाळी वाजवून. नमामि कार्तिकाय नमामि कार्तिकाय नमामि कार्तिकाय नमामि कार्तिकाय नमामि कार्तिकाय नमामि कार्तिकाय. हे भोलेनाथ शिवोल. हे भोलेनाथ भोलेनाथ. येऊ द्या लवकर येऊ द्या. गणपतीला थांबवा, गणपती राहू द्या फक्त. भगवान शंकर गणपती. चला महादेव पार्वती लवकर. स्टेजवर या, स्टेजवर चला लवकर. नमामि कार्तिकाय नमामि कार्तिकाय नमामि कार्तिकाय नमामि कार्तिकाय नमामि कार्तिकाय नमामि कार्तिकाय नमामि कार्तिकाय. समोरून या. नमामि कार्तिकाय नमामि कार्तिकाय नमामि कार्तिकाय नमामि कार्तिकाय. हे शंभो टाळी टाळी. हे भोलेनाथ. बोलिए भोलेनाथ भगवान की. कार्तिक भगवान की. भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो. आता मी सांगाल तसं करा बरं. शंकर पार्वती मी जसं सांगाल तसं करायचं. पार्वती महादेवाला म्हणू लागली, देवा ओ देवा माझ्याकडे बघावा. पार्वती म्हणू लागली, देवा मला माझ्या पूर्व कथेची आठवण झाली, माझी चूक माझ्या लक्षात आली, मला कार्तिकचं दर्शन करायचंय. आणि कार्तिकचं दर्शन करायचं म्हणल्यानंतर महाराज कार्तिक भगवंताला भगवान शंकराने घेण्याकरता दूत पाठवले. आणि त्यावेळी कार्तिक भगवंत महादेवाकडे आले. महादेव पार्वतीकडे मी सांगतो तसं करा, या कार्तिक भगवान. आणि महाराज कार्तिक भगवान आल्यानंतर पार्वतीने कार्तिक भगवंताला पाहिलं. एवढा सुंदर कार्तिक, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आणि मोठ्या आनंदामध्ये कार्तिक भगवंताचा वाढदिवस साजरा केला. आता पार्वतीला आनंद झाला. म्हणजे आतापर्यंत आपण दोघंच होतो, आता आपल्या घरी सुंदर बालक आला. आता तुम्ही कुठं जप करायला गेले काय आणि तप करायला गेले तरी मला काही चिंता नाही. आता मी घरात एकटी बी राहू शकते. आणि महाराज पार्वती असं म्हणल्यानंतर महादेव लगेच तप करायला निघाले. जा इकडं, असं इकडे जाऊन तप करा थोड्या वेळ. आणि महाराज इकडं कार्तिक भगवान आणि पार्वती दोघंच घरामध्ये, दोघंच आश्रमामध्ये. आणि आश्रमामध्ये दोघं असल्यामुळं महाराज एक दिवस सकाळची वेळ पार्वतीला स्नान करायचं होतं. आणि पार्वतीला स्नान करायचं असल्यामुळे पुराणामध्ये वर्णन आलं, कार्तिक भगवंताला सांगितलं, कार्तिक
मी स्नान करते, जोपर्यंत माझं स्नान होत नाही तोपर्यंत तू दारात बस. बस इथं दारात, इथं इकडे इकडे, हा दार इकडं, असं इकडं तोंड कर, परत तिकडं तिकडं. दारात कार्तिकला बसवलं आणि पार्वती स्नान करण्याकरता गेली. आणि महाराज तेवढ्यात जप करायला, तप करायला गेलेले महादेव आश्रमाकडे निघाले. आणि आश्रमाकडे निघाल्यानंतर महाराज कार्तिक भगवान दारावर बसलेले होते. आणि दारावर बसलेल्या कार्तिक भगवंतांनी महादेवाला पाहिलं, पहा ना, आणि पाहिल्यानंतर काहीच म्हणले नाही. डायरेक्ट आश्रमामध्ये महादेव आले. आणि महादेव आश्रमामध्ये आल्यानंतर पार्वती लज्जित झाली. ओ देवा, मी स्नान करत होते, डायरेक्ट कसे आले? महादेव म्हणले जसा गेला तसा आलो. अहो म्हणले मी कार्तिकला दारावर बसवलं होतं. आणि म्हणले मला तर कार्तिक काहीच म्हणला नाही. जर कार्तिकने सांगितलं असतं तर मी कशाला आला असतो. महाराज पार्वतीला राग आला आणि रागात पार्वती कार्तिककडे आली. ए कार्तिक, उठ, तुला इथं कशाला बसवलं म्हणले? रागाव ना जरा, तुला कळत नाही का? मी स्नान करत होते, कोणाला आतमध्ये येऊ द्यायचं नाही. कार्तिक भगवान म्हणले मग कोण आतमध्ये आलंय? अरे म्हणे तुझ्या डोळ्यासमोर तुझे पप्पा आले. कार्तिक म्हणले मला काय माहित, पप्पाला येऊ द्यायचं नव्हतं. तू जर म्हणली असती पप्पाला तर पप्पाला मी येऊ दिलं नसतं. महाराज पार्वतीला राग आला आणि रागात एक काना माग वाजवली. ए बालका मूर्खा, तुला अक्कल नाही? महाराज कार्तिक भगवंताला राग आला आणि रागाच्या भरात म्हणले ए आई, तू आजपासून माझी आई नाही, माझी आई गंगा आहे, माझे वडील महादेव आहेत. आजपासून मी तुला आई म्हणणार नाही आणि तू मला मुलगा म्हणायचं नाही. माझा तुझा संबंध संपला. मला तू आजपासून काम सांगायचं नाही, मी तुझं काम ऐकणार नाही, कारण माझी आई गंगा आहे, माझे वडील महादेव आहेत. आणि महाराज कार्तिक भगवंत रागात बोलले आणि कार्तिक भगवंत रागात असे बाहेर निघून गेले. आणि पार्वती रडत रडत महादेवाकडे आली. देवा बघा ना तो कार्तिक काय बोलला. मला जर मुलगा असता तर मग माझ्या मुलाने माझा अपमान असा केला असता का? महादेव म्हणले देवी चिंता करू नको, एक काम कर म्हणले, तुला जर पुत्र प्राप्ती पाहिजे असेल तर एक काम कर म्हणले, तू गणपती बाप्पाची आराधना सुरू कर. कोणाची आराधना कर? गणपती बाप्पाची. आणि गणपती बाप्पाची आराधना केल्यानंतर गणपती बाप्पाच्या कृपेने तुला मुलगा होईल म्हणले. आणि त्याच वेळी महाराज पार्वतीने डोळे बंद करून तिकडं बस, तोंड करून बस बस तिथंच बस, तिथंच बस आजी, तिकडे तोंड कर त्यांच्याकडे, तिकडे त्यांच्याकडे तोंड कर अगं असं. आणि मस्त आराधना कर, डोळे बंद मांडीला हात ठेवून अशीच आराधना सुरू केली. प्रथम तुला वंदितो, प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया. प्रथम तुला हे बोले ना कृपाळा, प्रथम तुला विघ्न विनाशक गुणीजन पालक, विघ्न विनाशक गुणीजन पालक, दुर्गत निरहारक, सुखकारक तू दुःख विदारक, सुखकारक तू दुःख विदारक, तूच तुझा सारक. वक्रतुंड ब्रह्मांड नायक, वक्रतुंड ब्रह्मांड नायक, विनायक प्रभुराया. महाराज ज्यावेळी माता पार्वतीने गणपतीची आराधना केली त्यावेळी महाराज भगवान गणेश पार्वतीच्या तपश्चर्यावरती प्रसन्न झाले. आणि महाराज पार्वती समोर भगवान गणेश प्रगट झाले. आणि महाराज गणेश प्रगट झाल्यानंतर पार्वतीने गणपती बाप्पाकडे पाहिलं, उठून उभी राहिली, गणपती बाप्पाला नमस्कार केला. आणि नमस्कार केल्यानंतर म्हणू लागली, गणपती